एकदा हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका सुंदर जंगलात ऋषीमुनी ध्यान करत बसले होते. तेव्हा त्यांना अचानक एक विचार मनात आला. आपल्या प्रिय गणपती बाप्पाचं पोट एवढं मोठं का बरं आहे? सर्वांनी ठरवलं की थेट बाप्पालाच विचारावं. ते नम्रपणे गणपती समोर आले आणि म्हणाले, बाप्पा, आम्हाला एक शंका आहे. तुझं पोट एवढं गोलमटोल आणि मोठं का आहे? गणपती बाप्पा हसले. त्यांच्या डोळ्यात खूप गोडवा होता. ते म्हणाले, माझं पोट फक्त मोदक खाण्यासाठी नाही रे. माझ्या पोटात तर संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. ऋषींना खूप आश्चर्य वाटलं. कसं काय शक्य आहे? ते म्हणाले. तेव्हा बाप्पाने आपलं उदर हळूहळू उघडलं. आणि काय आश्चर्य! त्यांच्या पोटात सूर्य चमकत होता, चंद्र झळकत होता, तारे लुकलुकत होते, नद्या वाहत होत्या, पर्वत उभे होते, सागर लाटा मारत होते, प्राणी पक्षी उडत आणि पळत होते. अगदी संपूर्ण जगच तिथे दिसत होतं. सर्व ऋषी भारावून गेले. ते म्हणाले, बाप्पा, तू तर खरोखरच सर्व विश्व धारण करणारा आहेस, म्हणूनच तू लंबोदर आहेस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री गणेशाच्या 108 नावांची कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.